नमस्कार, मी शेखर पाटील नरखे स्टाईल या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। महासंग्राम विधानसभा निवडणूक 2024 आज मतदान झालेल्या मतमोजणीचा दिवस आहे आणि आज मी काटोलमध्ये आलेलो आहे, कारण की महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली नावाजलेली तहसील म्हणजे नरखेड काटोल विधानसभा मतदारसंघ। कारण की अनेक वर्षापासून अनेक VVIP नेते या मतदारसंघातून निवडले जातात आणि जवळपास मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत। गृहमंत्री हे खातं पण त्यांना मिळालेलं आहे आणि आज मतमोजणी आहे 23 नोव्हेंबर आणि जवळपास 8व्या टप्प्याचा निकाल जवळ आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे काटोलकरांचे माननीय नेते चरणसिंगजी ठाकूर यांना जवळपास 52,000 मतं मिळालेले आहे आणि त्यांच्या पाठोपाठ सलील अनिल देशमुख यांना 31,000 मतं मिळालेले आहे। म्हणजे जवळपास 21,000ची लीड ही चरणसिंगजी ठाकूर यांनी घेतलेली आहे। तर काही काटोलकरांसोबत आज आपण बोलूया की काय त्यांच्या मनात चाललंय, काय उत्साह आहे। जवळपास 20,000ची लीड घेतलेली आहे माननीय चरणसिंगजी ठाकूर, काय बोलाल तुम्ही, काय तुमच्या मनात चालू आहे? भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास आहे वरिष्ठ नेत्यांनी, आणि दुसरी गोष्ट गेल्या 20 वर्षापासून ते ज्या पद्धतीने गाव पातळीवरती काम करतायत हे त्यांच्या यशाचं गमक आहे। आणि कुठले कुठले प्राथमिक कामं ते करतील असं तुम्हाला वाटते? सगळे शेतकऱ्यांच्या निगडीत असलेले सगळे कामं, बेरोजगारी आणि आपल्या औद्योगिक वसाहतीमध्ये जास्तीत जास्त काम कसे उपलब्ध होतील तरुणांसाठी या पद्धतीने ते काम करतील। आणखी काही फेऱ्या बाकी आहे, तर काय वाटते समीकरण असंच राहील की बदलेल? नाही, असंच राहणार आहे। पहिल्या राऊंड पासून जे लीड चालू आहे ती लीड कायम स्वरूपी अशीच राहणार। आणि सर्वांना या ठिकाणी दिसतंय की काटोलमधून नवीन चेहरा, नवीन आमदार तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे चरणसिंगजी ठाकूर। तर काय त्यांचे वक्तृत्व काटोलमध्ये कुठल्या पद्धतीने त्यांनी आधी म्हणजे विकास केलेला आहे? आतापर्यंत मागच्या पंचवार्षिकला थोडसा मागे राहिले, पण ह्या पंचवार्षिकला लोकांनी धडा चांगल्या प्रमाणे शिकून दिलेला आहे। आणि राहिलं तर कामाचा विषय हा नगर परिषद जो आहे, काटोल नगर परिषद, तिच्या सर्व लोकांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहे की काम कोणत्या प्रमाणात केले जाते, कोणत्या प्रमाणात नाही। याआधी ते नगर परिषद काटोलचे अध्यक्ष राहिलेले होते। बरोबर, अध्यक्षपदी असताना त्यांनी खूप चांगले कामं केले, खूप चांगले कामं झाले। आणि काही जे शिल्लक राहिले कामं आहेत ते आता आमदार म्हणून ते निवडून आल्यानंतर करतील। बिलकुल। आतापर्यंत फक्त काटोलच सीमित होतं त्यांच्यासाठी, आता ते काटोल नरखेड दोन्ही क्षेत्राचा चांगल्या प्रमाणे विकास करून दाखवेल। आणि काय वाटतं तुम्हाला, शेवटच्या फेरीपर्यंत आणखी किती हजारांची लीड येईल? टोटल आता 40च्या वर जवळपास जाईल किंवा 40च्या वर। आणि काय तुमच्या मनात कसा उत्साह सुरू आहे आता सध्या? काय म्हणजे काय सायंकाळचा काय नेम आहे तुमचा, पार्टीवर होणार का? काही नाही, आता सध्या तर रॅली निघालेली आहे, रॅलीला आता आम्ही जॉईन करतोच आहे। रॅलीला जॉईन करून सर्वजण आम्ही जल्लोष मध्ये आता साजरा करू। आणि चरणसिंगजी किती वाजेपर्यंत या ठिकाणी येतील तुम्हाला असं वाटते? अर्ध्या घंट्यामध्ये इथे आमच्या आंबेडकर चौकामध्ये उपस्थित होईल। आता आमदार म्हणून चरणसिंगजी ठाकूर या काटोलमध्ये थोड्याच वेळ येणार आहे, तर काय सध्या तुमच्या मनात चालू आहे? ते निवडून आलेले आहे, ते विकास पुरुष आहात ते, आणि पुरा काटोल नरखेड विधानसभाच्या विकास पुरुष नावाने ते प्रचलित आणि विकास हमखास होईल हे आम्हाला विश्वासच नाही, 100% गॅरंटी आहे। मागच्या काही वर्षाच्या विधानसभेमध्ये त्यांना थोडं काही मतांनी ते हारले होते, पण यावेळेस ते भरघोस मतांनी समोर आहे, काय बोलाल? तर हा सगळा मी महिलांना प्राधान्य देतो की त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आणि युवा वर्गांनी जे कार्य केलं ते अतिउत्तम कार्य केलं, आणि ह्याच भरोश्यावर आमचे चरण भाऊ हे आहे निवडून आलेले आहे, जनताच्या ह्याच्यावर आले, आणि हा यश आम्ही जनतेला देतो आणि लाडक्या बहिणींना देतो आम्ही हा, आणि युवा पिढींना देतो हा। आणि यावेळेस मतदानाचा टक्का नेहमी नक्कीच वाढला, काय बोलाल? मतदानाचा टक्का हा युवा वर्गांनी वाढवला आणि लाडक्या बहिणींनी वाढवला, आणि तसेच त्यांच्यावाले आम्ही हे कार्यकर्ते होतो भाजपचे। तरी पण काही नेते असे म्हणाले की आम्ही 3,000 देऊ, तर यावर तुम्ही काय बोलाल? 3,000 त्यांनी हे एक आम्हीच दाखवली त्यांनी, आणि वोट बैकवाचे हे केलं, पण ते लाडक्या बहिणींना ऐकले नाही, युवा वर्गांनी ऐकले नाही, आणि त्यांनी एक मत निश्चित ठरवलं होतं का नाही बा ह्या वेळेस
फक्त आणि फक्त भाजपचे चरणसिंगजी ठाकूरच आमदार होतील, दुसरा कोणी बी नाही. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज आपण काटोलला आलेलो आहे आणि काटोलकर खूपच आज आनंदी आहे. आज महत्वाचं म्हणजे दुसरी दिवाळी आपण त्यांना म्हणू शकतो, एका वर्षात दुसरी दिवाळी ते साजरी करताय, कारण की त्यांना एक नवीन आमदार मिळालेले आहे, नेते मिळालेले आहे, जे विकास पुरुष आपण ज्यांना म्हणू शकतो. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जल्लोष उत्साह त्यांचा. भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी एक पाऊल विकासांचे चरण भाऊ आम्ही तुमच्या सोबत, एक पाऊल विकासांचे चरण भाऊ आम्ही तुमच्या सोबत. कार्यकर्त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी उत्साह दिसत आहे आणि जवळपास 15-20 मिनिटांनंतरच चरण भाऊ काटोलकरांना आभार आणि अभिवादन करण्यासाठी नक्की येणार आहे. आणि पुन्हा आपण काही काटोलकरांसोबत चर्चा करूया. जवळपास आता निश्चित झालेला आहे की चरण भाऊ हे निवडून आलेले आहे. तर काय सुरू आहे तुमच्या मनामध्ये? मला अतिशय आनंद आहे की सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आहे. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे अहोरात्र 1 महिन्यापासून या ठिकाणी जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीचं प्रायश्चित्त म्हणून आज आपल्याला हा समोर विजय उत्सव आपल्याला साजरा करता येत आहे. आणि खूप अशा मोठ्या फरकाने आपण या ठिकाणी विजय झाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामांचे चेहऱ्यावर आज आनंद अश्रू त्या ठिकाणी दिसत. आणि जवळपास 20 ते 22 हजारांची लीड आता जवळपास 2:30 वाजता दिसत आहे. तर शेवटी जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत किती हजाराची लीड वरती येतील? 3 ते 4 वाजेपर्यंत जवळपास 38 ते 39 हजाराच्या घरामध्ये ही चरण भाऊची लीड राहणार आहे. धन्यवाद भाऊ. आज आपण काटोलकर यांच्याशी बोललो आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, काही या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते बोलू शकत नाही, पण त्यांच्या मनात काय चाललंय, किती आनंद उत्साह त्यांच्या मनामध्ये दिसत आहे आपल्याला. आणि नक्कीच काटोलकरांना यावेळेस एक नवीन चेहरा, नवीन चांगले विकास पुरुष आपल्याला या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे. नक्कीच आता काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र हे चर्चेत राहीलच, कारण की एक नवीन चेहरा त्यांना मिळालेला आहे आणि नक्कीच या भागाचा विकास होईल असं काटोलकरांचं म्हणणं आहे. पुन्हा लाईव्ह अपडेट घेण्यासाठी नरखेड स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी, आणि काही अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.